आता आम्ही एका शॉर्ट हाईकला निघालो आहे. तर उद्यापासून आम्ही स्टार्ट करतो आहे सार पास ट्रेक. तर त्याच्या आधी थोडं ॲक्लमटायझेशन होण्यासाठी, जरा अल्टिट्यूडसाठी रेडी राहण्यासाठी, थोडासा पायांना पण वॉर्मअप मिळण्यासाठी एक तासाभराचा हाईक आहे. तिथे आम्ही आता निघालो आहे. मगाशी खूप पाऊस पडत होता, आता जरा पाऊस कमी आहे, म्हणजे नाहीच आहे, ऊन पडलं आहे आता. सो लेट्स गो. किती सुंदर व्ह्यू आहे. एवढा क्लिअर स्नो केप माउंटेन्सचा व्ह्यू पहिल्यांदा बघतोय. थोडासा झूम करून आमचं मगाशी ट्रेकचं ब्रीफिंग झालं. उद्या ट्रेकचा पहिला दिवस आहे आणि आम्ही आता एका ठिकाणी आलो आहोत जिथे सगळं रेंटलचं सामान मिळतं. आमच्यापैकी काही जणांना बऱ्याचशा गोष्टी रेंटवर घ्यायच्या आहेत, इन्क्लुडिंग वॉटरप्रूफ शूज जे बर्फात पण लागतील. तर इथे आम्हाला ते रेंटवर मिळणार आहेत. प्रत्येकी सिक्युरिटी अमाऊंट आहे. लाईक इफ यू आर रेंटिंग अ बॅग for 200 for the whole trip, you have to pay 1000 as a security deposit, which will be refunded at the end of the trip. So abhi you have to pay 1200 for one bag, out of which 1000 will get refunded. आता ही रेंटल अमाऊंट पर डे ची आहे? हो, नाही, फुल ट्रिप ची अमाउंट आहे. नक्की? हो, विचारला. आम्ही शूज ट्राय करतोय, रेंटलला घेणार आहोत. ते सगळ्या साईजचे शूज मिळतात. माझे 9 नंबरचे शूज आहेत, तर आम्ही हे शूज घेतो आहे रेंटसाठी. आणि यांचा रेंटल आहे 900 रुपये, पूर्ण 4 दिवसाच्या ट्रेकचा आहे. आणि हे जे शूज जर आपण केचुआचे शूज आहेत, हे जर डिकॅथलॉनमध्ये घ्यायला गेलो तर हे आय थिंक 5 का 5,500चे आहेत वॉटरप्रूफ. तर 900 रुपये फक्त मी रेंट देतो आहे 5 दिवसाच्या ट्रेकसाठी. तर म्हणजे 5,000-5,500 रुपये पे करून विकत घेण्यापेक्षा रेंटल केलेलंच खूप स्वस्त पडतं आहे. आणि त्यांच्याकडे बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. बॅग्स पण आहेत जर ट्रेकिंग बॅग नसेल. सो आमचं आता रेंटलचं सामान घेऊन झालेलं आहे. आणि आपण काय घेतलं, 2 शूज घेतले दोघांचे, एक वॉकिंग स्टिक, पॉन्चो 2 घेतले बस. आणि ह्या सगळ्याचा आमचा जे रेंटल आलेलं आहे फक्त 2600 एवढं झालं अख्ख्या ट्रिपचं. हे काय एका दिवसाचं नाही आहे, हे अख्ख्या ट्रिपचं रेंटल आहे. आणि ह्याच सगळ्या गोष्टी जर आपण म्हणजे विकत घ्यायला गेलो तर 10,000 वगैरे खर्च होईल. सो त्याला खूप स्वस्तामध्ये असं पडलेलं आहे.
कसं घेऊन चालले बघ, थोडं मोठं आहे. चला. ती फिल्म सिरीज कुठली आहे ती? कुठलं? फायनल डेस्टिनेशन. हां, फायनल डेस्टिनेशन. पण ते फायनल डेस्टिनेशन प्रो मॅक्स नाही, ट्रेक मोड. हां, गाडी येते बाजूला. झाडाला ना अशी हो हो आम्ही लास्ट ती मलबेरी सारखी अशी ना छोटी लहान लहान फळं आहेत, हे आम्ही खातोय. खूप छान आहे. खा ना तू, हा एक. वेगळीच हवी अशी गोड. मलबेरी एवढा गोड नाही आहे, पण हां परफेक्ट आहे, सर गोड आहे, छान आहे. आम्ही आता आमच्या लंच स्पॉटपाशी पोचलो आहोत. एक छोटीशी जागा आहे जिथे 2-3 असे हट्स बनले आहेत. तिथे आम्ही आता लंच करू आणि थोडासा ब्रेक घेऊन मग परत ग्रहण विलेजच्या दिशेने चालायला सुरुवात करू. बाय द वे, इथे ना बर्फामध्ये आपल्याला हिमालयन मोनल हा एक पक्षी आहे, तो फक्त इथेच दिसतो हिमालयामध्ये. पण त्याला स्पॉट करणं म्हणजे आपल्याला थोडं हाईटवर जावं लागेल. बर्फामध्ये तो स्पॉट करता येतो. तो एवढ्या खाली आपण ज्या हाईट लावत आता तिथे एवढं येणार नाही. इथून जंगलचा रस्ता आहे, नॉर्मल जो रस्ता जातो तो. पण आमचा ट्रेकिंग रूट आहे तो इथून आम्ही आता वर जातो आहे. आत्ताच चहा आणि लंच झाला आहे, थोडा वेळ आराम केला आणि आता आम्ही पुढे निघतो आहे. रस्ता बघा कसा आहे ते. तिथून आम्हाला अजून 2 तास तरी लागतील वर पोचायला. त्या स्पीडने आम्ही जाऊ.
पोचलो आहे. खेचरांसाठी आम्ही परत रस्ता रिकामा गेला आहे. बस ज़्यादा पीछे नहीं, ये लगेगा लगेगा, ये लगता है लगा ना, बस कुछ नहीं है, ठीक हो जाता है ऐसे पिच्छू मुके. हे टोचलंय झाड आहे ते आता खाजणार आहे. खाजायला सुरुवात झाली आहे ऑलरेडी. हो काय नाही, त्याच्यावर कैलास जीवन लावायचं. सगळीकडे होमस्टेज आहेत आणि प्रत्येक होमस्टेमध्ये 100 Mbps वायफाय कनेक्शन आहे. म्हणजे एवढ्या लांब डोंगरात येऊन सुद्धा त्यांना वायफायची का गरज पडते. घनश्याम होमस्टे इथे आम्ही आज थांबणार आहोत. तर आम्ही आज इथे राहतो आहे, आजची रात्र या होमस्टेमध्ये. आणि असं वाटतं आहे की पूर्ण ग्रहण विलेजचं इलेक्ट्रिसिटी आपणच खेचली आहे. इतकं चमकतंय ते, इतकं चकचकीत येते. हो आणि इथे लाईटची आम्हाला जशी गरज पण लागत नाही आहे, कारण त्या सगळ्या LEDचा जेवढा लाईट आहे आता दिसत असेल, म्हणजे चष्म्यात पण चमकत असेल ते. हो तर आता जस्ट डिनर झाला आहे आमचा. आम्ही थोडासा चालायला म्हणून बाहेर आलो. आजचा ट्रेक खरंच खूप सुंदर होता. मध्ये मध्ये आहे थोडं दमायला झालं, पण ओव्हरऑल खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. म्हणजे इथे आल्यानंतर कळतं की हिमालयाला पृथ्वीवरचा स्वर्ग का म्हणतात. हो आणि आज आपण आहोत 7700 फूट या हाईटवर. आम्हाला आमचा जो सारपास जो टॉपमोस्ट पॉईंट आहे तो असणार आहे 14,000 ॲप्रॉक्सिमेट 14,000 फुटांचा. तर आम्हाला अजून आम्ही अर्ध्या डिस्टन्सवर आलो आहे आणि अजून खूप काय आम्हाला करायचं आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आज बरंच काही शूट केलं आहे, खूप सिनिक व्ह्यूज होते. तर आता उद्या आमचा नवा दिवस सुरू होणार आहे, त्याचा आम्ही नवा व्हिडिओ घेऊन येऊ. तर आजच्यासाठी पण उद्या जाणार कुठे होते ते उद्याच सांगू, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच कळेल. पण आजच्यापेक्षा जास्त सिनिक व्ह्यूज असणार आहेत, प्लस वाट पण तेवढीच लागणार आहे आमची. तर ते आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळेल. तर आजच्यासाठी एवढंच बास. आम्ही आता झोपायला जातो. सो गुड नाईट. टेम्परेचर अचानक सिंगल डिजिटमध्ये गेलं आहे, म्हणजे 3 डिग्री वगैरे असेल. गारा पडत आहेत आणि ना हातांना काहीच असं जाणवत नाही आहे, जाणीव कमी झाली आहे, फील होत नाही आहे काही. असं मध्ये मध्ये असं मुठी आम्ही बळवत राहतो आहे. पाऊस तर वाढलाच आहे, आवाजावरनं कळत असेल. आणि असे बारीक बारीक बर्फाचे कण पण पडत आहेत. गारा खूप मोठ्या नाही आहेत पण बऱ्यापैकी आहेत.